विद्यार्थी आणि पालकांनो, टाकलकर क्लासेस वाकडमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. नुकताच काल संध्याकाळी जेईई मेन्स 2026 चा जो फर्स्ट अटेम्प्ट झाला त्याचा रिझल्ट लागलेला आहे आणि आज सकाळपासून खूप सारे स्टुडंट्स आणि त्यांचे पॅरेंट्स आमच्याकडे येत होते आम्हाला भेटण्यासाठी. जेव्हा आम्ही खूप साऱ्या पॅरेंट्स आणि स्टुडंट्सशी बोललो तेव्हा प्रत्येक पॅरेंटने आम्हाला कॉमन प्रॉब्लेम सांगितला की जेव्हा जे कोणी स्टुडंट्स होते ते त्यांच्या कोचिंगमध्ये जेव्हा फुल सिलेबस टेस्ट देत होते जेईच्या, तेव्हा पॅरेंट्स म्हणाले की त्यांच्या रिस्पेक्टिव्ह ट्युशन्समध्ये जेव्हा जेईची फुल सिलेबस टेस्ट झाली त्याच्यामध्ये त्यांना खूप चांगले मार्क्स येत होते. फॉर एक्झाम्पल, एक पॅरेंट म्हणाले की तिथे ते 98-99% क्रॉस करत होते, पण जेव्हा ऍक्च्युअली काल जेईचा रिझल्ट आला सो त्या स्टुडंटला 85% क्रॉस करणं पण पॉसिबल नाही झालं. सो जेव्हा आम्ही या सिच्युएशनला अॅनलाइज केलं तेव्हा आम्हाला एक खूप इंटरेस्टिंग आणि सरप्राइझिंग गोष्ट कळाली की जे कोणी मोठमोठे रेप्युटेड कोचिंग इन्स्टिट्यूट्स आहेत ते सध्या काय करतायत, जे त्यांचे मॉक टेस्ट कंडक्ट करतायत जेईसाठी किंवा सीईटी साठी, त्यांची जी लेवल आहे ती खूप इझी ठेवतायत. म्हणजे ऍक्च्युअली जी तुमची कॉम्पिटेटिव्ह एक्झामची लेवल आहे त्या लेवलवरती मॅच केले जात नाहीये एक्झामची. त्यामुळे स्टुडंट्स असे म्हणाले की तिकडे जे होणारे क्वेश्चन्स होते आणि इथे जे असणारे क्वेश्चन्स आहे त्याच्यामध्ये खूप सारा फरक होता. म्हणजे जेई लेवलचे क्वेश्चन्स कंडक्ट केलेच नाही तिकडे, सो त्यामुळे त्यांचा स्कोर तिकडे खूप चांगला आला. म्हणजे एक पॅरेंट्स पण आम्हाला म्हणाले की तिकडे आमचा स्टुडंट्स 180 मार्क्स क्रॉस करतोय आउट ऑफ 300, पण ऍक्च्युअली जेव्हा आन्सर की इकडे आली सो हार्डली त्यांनी 45 to 60 मार्क्स क्रॉस केले होते इन्क्लुडिंग द नेगेटिव्ह मार्किंग. सो एवढा मेजर डिफरन्स येण्याचं कारण हेच आहे की ज्या कोचिंग इन्स्टिट्यूट सध्या एक स्कॅम करतात ते काय करतात माहिती का, रेलेव्हंट पेपर्सच बनवत नाही. म्हणजे आता आपण टाकलकरमध्ये काय करतो माहिती का, ऍक्च्युअली जो सीईटी पॅटर्न आहे एक्झामच्या, म्हणजे जसे लेवल ऑफ क्वेश्चन 2000 मागच्या 2 वर्षामध्ये आले सेम काइंड ऑफ क्वेश्चन्स आपण आपल्या फुल सिलेबस मध्ये इन्क्लूड करतो. पण जेव्हा बाकीच्या कोचिंगचे जेव्हा आम्ही त्या स्टुडंट्स कडून अॅनलाइज केलं सो तेव्हा ते काय म्हणाले की या आमच्या जे कोचिंगमध्ये आहे ते पेपर खूप सारे इररेलेव्हंट होते. म्हणजे ते टाईप ऑफ क्वेश्चन आम्हाला आमच्या फायनल एक्झाम मध्ये पाहायलाच मिळाले नाही. सो या स्कॅम मध्ये तुम्ही फसावे नाहीत म्हणून हा एक खास व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवला होता, जेणेकरून कोचिंगमध्ये भेटणारे जे तुम्ही म्हणतात की 200 मार्क भेटताय, 250 मार्क भेटताय, ऍक्च्युअली जेई मध्ये खूप कमी स्कोर होते. त्याचं रिझन पण हे एक मात्र असू शकतं.